आपण दोघं जण काढू ना. मी नाही अशी ये काही होत नाही. अरे लोकांनी झिपरे मिपरे काही होती. तर मित्रांनो हे ब्लॉग मध्ये येऊन नाही राहिले आज. येणावं थांबणावं हा निने. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आज जेसीबीवर म्हणजे कमी जास्त मी 2 महिने झाले लागलो, पण विचार करून नुसतं ब्लॉग बनवून पण मग गोप्रो कधी साथ नाही देऊ राहिला. कधी कामच अशी असतात की म्हणजे एकदम एकच दुक्कड. तर त्याच्यानं मी आता एका चांगल्या जागेवर लागलो कामाला. तर तुम्हाला जागा बी दाखवतो काय काम आहे काय नाही. आणि आजचा ब्लॉग हा घरून सुरुवात करत आहे. आता सध्या मी कामावर निघतो. तर चल मग येऊ. तू कोण अशी सायलेंटली पाहू राहिली? काही बोल ना. काय बोलणार? जाऊ लवकर. येण्यासारखी नको करत जाऊ. बरं सांडस गिंडस पकडून धरली ते काहून व्हिडिओ पाहू राहिली काय चांगलं नाही काही होणार. तर चला मित्रांनो, आता गाडी घेऊन जेसीबीवर जाणं. आता गाडी दाखवतो तुम्हाला. तर तिकडे रोडवर गाडी उभी आहे आणि ही आपली गाडी. तर गाडी घेऊन आता जाणं, अडून निघणं. कमी जास्त मध्ये चिचारी जाणं आहे. तर चिचारीचं अंतर इथून 35 किलोमीटरच्या वरच आहे. काही वाहनाने अर्धा एक तास लागते मला पोहोचतो तुम्हाला. दाखवतो जेसीबीवर काय काय काम असते आणि कसं कसं काम असते. तर मित्रांनो, आता सध्या साईडवर पोहोचलो आणि जे आपले इंजिनियर साहेब आहेत त्यांनी आपल्याला काम समजून सांगलं. सर काही बोलता? काहीच नाही, जमत नाही. इमानदारी ना. बरं साहेब आपल्या जवळचे जात जळगाव म्हणून राहिले, देऊळगाव राज्याचे. आता या पुलाचं आपल्याला काम करणं. हा 93 मीटरचा पूल आहे इथपासून तिथपर्यंत. आता 2-3 दिवसाची लेवल मारणंच चालली. आता जे ह्या साईट आहे ह्या साईटा क्लिअर करायच्या, इकडल्या आणि तिकडल्या दोन्ही साईटा क्लिअर करणं. बाकी बघू मग नंतर काय आहे. तर सध्या ते तिकडे मशीन उभी आहे आपली. तर मित्रांनो, हे भाऊ लोक जे आपल्या साईडवर काम करतात. सरमता का हो? सध्या आता जेसीबीवर पोहोचला. आता पटापट जेसीबी चालू करतो. जेसीबी अडीच असते उभी. ओके, आता काम काही जास्त नाही आहे. काम समजून सांगितलं आहे ओके पैकी. काहीच टेन्शन नाही कामाचं. मग काही बोलतं काय? भले सरमता बा तुम्ही. एवढं नाही शरमा लागत ना. व्हिडिओज काढून राहिला हो. काही दुसरं आहे काय काम? मशीनचा कॅबिन तर एकदम गरम व्हायला सध्या. ओके, पहिले काचगीस खोलून घेतो. आता जे कामं आपल्याला करायचे होते त्याच्यामध्ये थोडेफार कामं झाले. आपण एक रस्ता बनवला आणि रस्त्याचं काम करायचं आहे. हा रस्ता आहे पण एवढा लेवल मारायला लागते रस्ता बरोबर. पण मी जे एजेक्स वगैरे थोडी प्रॉब्लेम होईल ते म्हणून आणि एकदम बसला पाहिजे त्या हिशोबासाठी थोडासा माती टाकून दिला. आता हे 2 पाईप पाहिजे. ओ नाही भैया, ये वाले 2 वाले थोडे ऊपर करणे बसो. तर आता येले हा रस्ता थोडा मोठा करून देणं. बस ओके भैया. असा की त्याची गाडी पलटून नाही राहते. त्याच्यानं आपल्याला रस्ता बनवणं. ओके जाईये आराम से. तर आता हे साईड आहे सगळी साईड मारतो. वळायचं काम होतं. तर हे पहा, हा आडी पुरा हा रस्ता वळवून टाकला आणि याची लेवल आहे ते लेवल बरोबर मारून टाकली. आता याच्यावर रोलर फिरीन आणि हे फायनली कामाचा हे अडचणलं कम्प्लीट होऊन जाईल. आता आपल्याला जेवढं काम सांगितलं त्यातलं कमी जास्त अर्धं आपण आटपत आलो. अजून अर्धं राहिलं. थोडीफार भूक बी लागेला, जेवायला चालू. तर जेवायला जायला लागते याचे कॅम्पवर. आपला डबा येणं बंद झाला कारण की डबा आपला याचे कॅम्पवर लागला आता. तर पहिले डबा येत होता जेसीबीवर, आता डबा येणं बंद आहे. तर 2 काम आटपले. एक तो एक रस्ता केला आणि हा समोर दिसते तो एक रोडवर खाली करतो. हे बघा, हा इथून एक रस्ता केला आणि हा एक रस्ता आणि याची बरोबर लेवल मारून ओके करून टाकलं. तर असं असते जेसीबीवर काम. आता तिकडल्या साईडनं जाणार आणि तिकडली रुळी आहे ती थोडी मागे वळणं आणि त्याची लेवलिंग बरोबर करून देणं. तर मित्रांनो, मला सांगितलं होतं काम ते बरोबर मी करत होतो. हे आमचे सुपरवायझर साहेब तोंड लपू राहिले. अडीसा एक म्हणजे आळवी नाली खदे चांगली, याच्यामध्ये पाईप टाकणं आता. आणि पाईप अजून हजर नाही, काही नाही, नुसती नाली खदून ठेवली. आता पाईप यायला लागतं 15-20 मिनटं. तर लोक आता अडीच आराम करा आणि थांबा. आता गड्ड्यामध्ये रेती कमी पडली थोडी, तिकडे गड्ड्यामध्ये रेती टाकणं पडते ना, अडून मशीन जात नाही. आता आडी नाली खंदून ठेवली.
आता मस्तपैकी जेव्हा तो पाईप येईन तेव्हा हा भुजल्या जाईन तेव्हा अडून मशीन निघेल. तर लोक थांबा अडीच पूर्ण विराम. चला जोपर्यंत पाईप येत नाही तोपर्यंत बसू. पाईप आला मग अडी फर्स्ट क्लास पैकी पाईप टाकून देऊ आणि मग ट्रॉल्या भरून अडी इकडली साईड भरणार तेवढी साईड भरून टाकू. तर मित्रांनो आता रोडी आणि रेती ते सगळं त्याचे गंजी मारली एका जागेवर सगळं जमा केलं ते. आणि आता पाईपण्या लागतात. पाईपण्यासाठी JCB इकडे आणली. तेव्हा समोरच हा पाईप आहे. तसे पाईप आणायला लागतात पुढून 3 पाईप जे ट्रॅक्टरमध्ये टाकून आणि नाली खोदून त्यात ते पाईप आणायला लागतात. तर अजून काम वाढून टाकलं माणसानं. आपलं काम वाढायची गरज नव्हती. झालं होतं मस्त मशीन बंद करून मी गेला होता घरी. तुम्ही जायला लागतं घरी. कशाला बोलला ना हो आहे का काही आहे ना चालले. तर मित्रांनो हे असा पाईप आहे. हा पाईप न्या लागते तिकडे असे 3 पाईप आणि त्यानं तेवढं काम करून गेला. जाऊ द्या मजाचा विषय पण काम तर करावंच लागते. तर मित्रांनो आता हे पायपा ते ट्रॅक्टरमध्ये टाकून JCBनं आता ते पायपा आणले काढले. अडी तो बेल्ट लांबू राहिला त्याच्यानं वर उचलल्याच नाही जरवलं. ते टाकताना तर व्यवस्थित टाकले पण आता काढताना व्यवस्थित निघून नाही राहिले. हे म्हणलं पहिले ते गेट घ्या खोलून आणि मग आरामात पाईप वर उचलून ट्रॅक्टर पुढे घेतलं की निघून जाते. तुम्ही काय भाऊ राहिले व्हिडिओमध्ये तुम्ही पहिले गेट काढा. ओके अरे वा माणसाला कामाचे आहेत ना आपले विषयच नाही पा. वा रे वा करम भाऊ घ्या हाती बेल्ट. जोपर्यंत व्हिडिओ बनवणार नाही तोपर्यंत माणूस काही वर चढणार नाही. तर चला आता पटकन एवढं करून टाकतो का. तर मित्रांनो आता हा पाईप असा उतरून टाकला ट्रॅक्टरमधून. तर तिकडे ट्रॅक्टर उभा आहे आणि पाईप उतरायला पाईप उतरून टाकायचे 5 पाईप आणून टाकायची आधी. आणि आमचे माणसं भल्ले सरमुराले व्हिडिओमध्ये यायले. तर मित्रांनो सगळे कामं आटपले आता आणि मशीनच्या जागेवरती उभी केली लॉक करून मस्त टकाटपैकी. आणि असा गेला आजचा दिवस. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. बाकी असे ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि फॉलो करून ठेवा. बाकी हर हर महादेव आणि जय महाराष्ट्र. आता मी डेली ब्लॉगिंग टाकायचा बिलकुल प्रयत्न करतो. बाकी अशा काही आजचा आपला दिवस गेला. आणि अजून बी हे पाहिजे इकडल्या साईडला एजेक्ट चालू आहे आणि आपली मशीन उभी झाली कारण की आपला टाईम झाला. आपला टाईम असते आता 6 वाजेचा आहे. 6 वाजून 5 मिनिटं आता मशीन बंद झाली.